लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आज आपण बघू शकता की तमाम नाशिककर या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि नेमकं काय त्यांचं मागणी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. परंतु कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गेल्या कितीतरी वर्षांपासून, दशकांपासून ज्यांचे घरं आणि व्यवसाय आहे अशा व्यावसायिकांना व घरधारकांचे आज जे काही घरं आणि व्यवसाय हटवण्याचा जो एक मोठा मोहीम राबवण्याचं काम चालू आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्या मोहिमेला कुठेतरी विरोध करण्यासाठी आज नाशिककर वाचा फोडायला या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी विषय मांडत आहेत. काय सांगाल, गेल्या दशकांपासून नाशिककरांची घरं, नाशिककरांचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे, तिथं 1 वर्षाचा कुंभमेळ्यासाठी हटवण्यासाठी मोहीम राबवत आहे, याविषयी आपण नाशिककर म्हणून थेट उतरला. खरं तर आपण बघत असो साहेब, आम्हाला आठवतं की गेल्या 4 कुंभमेळे होऊन गेले. या कुंभमेळ्यामध्ये यांना ह्या टपऱ्यांचा, या घरांचा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र ह्याच बॉडीने किंवा ह्याच ज्या आयुक्त आहेत यांनी हा जो मुजोरीचा आणि हा जो उच्छाद मांडलेला आहे हा खरं निषेधास पात्र आहे. आपण जर बघत असाल तर 2014 साली स्ट्रीट व्हेंडर पॉलिसी हा ॲक्ट आला. ह्या ॲक्टमध्ये स्पेशली नमूद केलेलं आहे की हॉकर्स असतील, टपरीधारक असतील यांचं पुनर्वसन केल्याशिवाय, त्यांचं कुठल्याही प्रकारचं बायोमेट्रिक पद्धतीने त्यांची नोंदणी करून त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा दिल्याशिवाय त्यांच्या अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये, हा तिथं एक कायदा केलेला आहे. मात्र ह्या कायद्याला केराची टोपी दाखवण्याचं काम हे आयुक्त मॅडम करत आहेत. सन 1990 मध्ये देखील अशाच प्रकारची अतिक्रमण कारवाई करण्याबाबत या महानगरपालिकेने नोटीस पाठवली होती. या नोटीसच्या विरोधात जाऊन आमच्या ह्या जे काही टपरीधारक आहेत किंवा तिथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी मेहरबान न्यायालयामध्ये, नाशिक जिल्ह्याच्या मेहरबान न्यायालयामध्ये केस दाखल केलेली होती. आणि या दाव्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर एक निकाल लागलेला आहे. या दाव्याच्या निकालामध्ये स्पष्ट भूमिका कोर्टाने मांडलेली आहे की जोपर्यंत यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, यांचं पुनर्वसन केलं जात नाही, जोपर्यंत हे जे लोक तिथे टपरीधारक आहे यांना त्यांच्या हक्काची जागा मोजून मापून दिली जात नाही, तोपर्यंत या जागेवर अतिक्रमण करण्यात येऊ नये. कुठला भाग आहे यामध्ये? आज जर आपण बघितलं असेल तर मालेगाव स्टँडवरून जो खाली रस्ता गेला रामकुंडापर्यंत, जो वैष्णव रोड म्हटला जातो, त्या रोडला असणारे टपरीधारक आहेत. त्याच पद्धतीने गंगा घाटावरील अनेक काही दुकानदार आहेत की ज्यांना हे निष्कासित केलं जात आहे. वास्तविक बघायला गेलं तर ह्या गरीब लोकांनी हे ज्या टपरी आहेत ह्या नगरपालिकेच्या मुळात हद्दीत नाहीच आहे. आपण जर बघितलं असेल तर तिथं जे गोसावी समाजाला जी जागा दिलेली आहे आपण भूमीसाठी, तिथे सुमारे अनेक वर्षांपासून आमच्या ह्या टपऱ्या आहेत. आणि या टपरीधारकांचं आपण जर बघितलं असेल तर ॲडव्हान्स पोझिशन म्हणून जो आमचा कुंभमेळा होते, हो, गेल्या 4 कुंभमेळ्यापासून या टपरीधारक आहे तिथंच आहे. 12 ॲडव्हान्स पोझिशनचा कायदा असं सांगतो की 12 वर्षापेक्षा अधिक काळापासून जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी राहत असेल तर त्या ॲडव्हान्स पोझिशनने तो त्या जागेचा मालक होतो, त्याचा हक्क अधिकार तिथे प्रस्थापित होता. त्याला काढून देण्यासाठी कायदेशीर बाबी आहे. आणि हीच बाब आम्ही आयुक्तांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्तांनी त्याला केराची टोपी दाखवली. तो जो शासकीय किंवा जो आमचा न्यायालयाचा आदेश आहे तो त्यांनी बाजूला सारला आणि त्यांनी सांगितलं की मला अटक करा, काय करायची ती करा. म्हणजे एवढी मुजोरी या आयुक्तांना येते कुठून? आपण यामध्ये काही राहती घरं पण आहेत का? येस सर, आपण जर बघितलं असेल तर ह्या भागामध्ये काही ज्या या टपऱ्या आहेत, परंतु याच्या समोरचा भाग जो आहे तिथं काही राहते घरं आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यांचा पुढचं जुने वाडे, जुने घर आहेत, त्यांचा पुढचा भाग देखील त्यांनी निष्कासित करण्यास सांगितलं आहे. आणि येणाऱ्या काही काळामध्ये तिथले स्थानिक रामकालपत याविषयी, येस, रामकालपत जो आहे, आज जर खरं बघितलं तर प्रभू रामांना देखील तिथलं वरतून क्यू वाटत असेल की यार कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते. आज जे घटक पोटा पाण्यासाठी तिथं बसलेलं आहे त्या घटकाला निष्कासित केलं जात आहे. आणि अशा अन्याय पद्धतीने रातोरात येत आहे. आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस दिल्या जात नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्या टपऱ्या हलवण्यासाठी वेळ दिली जात नाही. आणि केवळ येऊन दादागिरी करतायत आणि आमच्या टपऱ्या एका याच्यात बुलडोझरने तोडल्या जात आहेत. 1 वर्षाच्या कुंभमेळ्यासाठी सर्व घटाघटी चालेल. एक्झॅक्टली सर, आपण जर बघितलं असेल तर 1 वर्ष नाही म्हणताना 4-5 महिन्यासाठी कुंभमेळा असतो. हे मुख्य पर्वणी असतात आणि या मुख्य पर्वणींसाठी केवळ आणि केवळ एक खटाटोप चालू आहे. आणि केवळ आणि केवळ गेल्या 4 कुंभमेळ्या वेळेस आमच्या टपऱ्यांचा त्रास झाला नाही. आता काय त्रास
उलट आमचे लोक काही महिन्यांच्या कुंभमेळ्यासाठी सर्व एकंदरीत येस सर निश्चितच म्हणजे काही महिला पण आहे. काय सांगाल काही या व्यवसाय आपण त्या ठिकाणी करत आहात, काही ठिकाणी आपले घरं आहेत, काय प्रशासनाला काय आमची घरं म्हणजे त्याच्यावरच चालतं. आमच्या मुलांचा व्यवसायच तो आहे. आम्ही 30 वर्षापासून तिथंच आहे सगळे ते. आमचं त्याच्याशिवाय दुसरं काही हालचाल नाही. मुलांना नोकऱ्या नाही, दुसरं काहीच नाही. त्याच्यावर आम्ही घरं घेऊन बसलो. आम्हाला हप्ते पण त्याच्यावर भरावं लागते. रोजचं आजचं खायचं आम्हाला पडलंय. काय करणार आहे ते आम्हाला दिलंच पाहिजे. ते आमच्या टपऱ्या आमच्या जागेवर आलेच पाहिजे. अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत. अक्षरशः म्हणजे 2-3 दिवस झाले. सॉरी लक्षात येत आहे तुमचं जो दुःख आहे, तुम्हाला जो त्रास होतो, तुमचा व्यवसाय त्याच्यावर चालतो, तुमचं घर त्याच्यावर चालतं, मुलांचं शिक्षण त्याच्यावर होतं. पालकमंत्र्यांना काय सांगायला? आम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला काहीतरी तुम्ही ठोस पुरावा द्या, काहीतरी आम्हाला लेखी लिहून द्या. ही मागणी आम्ही करतोय सर. आम्हाला आतापर्यंत फक्त आश्वासनं मिळत आलेले. आश्वासनं सर कुठे टिकत असता मला हे सांगा. आम्ही तुमच्यातर्फे त्यांच्याकडे हीच मागणी करत आहोत की आमच्या हे सगळे टपरीधारक आणि सगळ्यांचं थोडंसं मनावर घेऊन आम्हाला काहीतरी लेखी आश्वासन द्या आणि आमचं पुनर्वसन करा. निश्चितच तुमचं दुःख लक्षात येतं. निश्चितच लोकांचे घरं, लोकांचा व्यवसाय, मुलांचं शिक्षण किंवा सर्व काही गोष्टी चालू आहेत. सगळं माझं त्या दुकानावर आहे. त्या दुकानाच्या भरोश्यावर आम्ही लोन काढलेले. त्या दुकानाच्या भरोश्यावर आज आम्ही सगळं कर्ज काढलेलं होतं. त्याचे हप्ते भरत होतो, सगळं करत होतो. यांनी काही वेळ न देता आणि माझा नवरा आता 1.5 महिना झाला वारलाय. मी एकटी बाई त्या दुकानावर माझं गुन्हा घेतला आणि या लोकांनी काही वेळ न देता काही न करता माझ्या अख्ख्या सामानाची तोडफोड केली. सगळं सामान उचलून नेलेलं आहे. मला काहीच त्यांनी वेळ दिलेला नाही. आणि पहिल्यांदा माझ्या दुकानावर त्यांनी हातोडा मारलेला आहे काही कारण नसताना. 1.5 महिना झालाय. बस 1.5 महिना झालाय सर. मिस्टरांचं त्यांचं निधन झालं आणि प्रशासनाने कोणतेच त्यांना काही movement करण्यासाठी नाही. काही नोटीस दिली तुम्हाला? काहीच नाही सर, काहीच नोटीस नाही दिलेली त्यांनी. काही वेळच नाही दिलेला त्यांनी. आणि प्रथमतः ते माझ्याच दुकानावर आले. मला मी वेळ मागत होती, त्यांना रिक्वेस्ट करत होती की मला थोडा वेळ द्या, मी माझं सामान आवरून घेते म्हणजे तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या दुकानं हे करा. तरी सुद्धा त्यांनी वेळ दिला. त्यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करून आमचा हातपाय धरून, माझ्या आईचा हातपाय धरून सगळं त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आलं निश्चित तुमचं दुःख लक्षात येत आहे आम्हाला. कुठंतरी आपण जर पाहिलं तर हे सर्व पंचवटीकर, नाशिककर या ठिकाणी जमून काही महिन्यांच्या कुंभमेळ्यासाठी जर या प्रकारे लोकांच्या डोळ्यात अश्रू येत असतील आणि कुठंतरी लोकांना त्यांच्या हक्काच्या जागेतून त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या मुलांचं संगोपन, त्यांचं कुटुंबाचं संगोपन ज्या व्यवसायांवर चालतं, ज्या घरांमध्ये दशकांपासून ते राहत आले, काही महिन्यांच्या कुंभमेळ्यासाठी ही जी कारवाई होती, कोणतीही नोटीस न देता तात्काळ तिकडे येऊन कारवाई करण्यात येत आहे, कितपत योग्य आहे? नाशिककर म्हणून आपल्याला काय वाटतं हे सांगा. परंतु यांना वाली कोण आणि यांच्यासाठी आवाज कोण उठवतं हे देखील पाहण्यासारखं राहणार आहे. कोणत्या माध्यमातून कारवाई चालू आहे आणि काय यांना न्याय मिळणार ह्या गोष्टीवर कुठेतरी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण काही दिवसांच्या, काही महिन्यांच्या कुंभमेळ्यासाठी जर दशकांपासून राहणाऱ्यांचे घरं जर जात असतील तर कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित एम्मामे, लक्ष जुलूम की टक्कर में, हर जोर जुलूम की टक्कर में जीना है. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.